नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोपा, खमंग आणि चटपटीत सुरण फ्राय. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम सुरण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता आपण सुरणाचे छान असे तुकडे करून घेतले आहेत. सुरणाच्या तुकड्यांना थोडा लिंबाचा रस लावायचा आणि 10 मिनटं ठेवून द्यायचं. आता एका पातेल्यात थोडंसं पाणी घ्यायचं, गॅसवर ठेवायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि या पाण्यात आपण जे 10 मिनटं ठेवलेले सुरणाचे काप आहेत ते ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे. आता आपल्याला हे सुरणाचे काप शिजवून नाही घ्यायचे, फक्त 5 मिनटं उकळून द्यायचं पाण्यात हे आणि मग हे पाण्यातून काढून घ्यायचे. पाण्यातून काढून घेतल्यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे काय होतं की हे आपल्या खाल्ल्यानंतर आपल्या घशाला वगैरे खवखवत नाहीत, हे एकदम स्वच्छ होतात. आता यासाठी आपल्याला लागणारे मसाले आपण बघूया. तर यासाठी मी 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे, 1 चमचा जिरा पावडर घेतली आहे, 1 चमचा धने पावडर घेतली आहे, थोडंसं हिंग आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता आपण एवढेच मसाले घेणार आहोत. आता या ठिकाणी मी एक असा मसाला वापरणार आहे की ज्यामुळे आपल्या सुरणाची चव ही अप्रतिम होणार आहे. तर तो मसाला वापरून तुम्ही एकदा सुरण नक्की बनवा. तर तो आहे पेरी पेरी मसाला. चटपटीत असा हा पेरी पेरी मसाला घाला आणि सुरण तुम्ही फ्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. खूप छान लागतात, चव अप्रतिम लागते. आता बघा, हे आपण पाणी टाकून मसाले सर्व मिक्स केलेत आणि त्यामध्ये आता हे सुरणाचे काप कवर करून घ्यायचे मसाल्याने आणि आता हे तांदळाच्या पिठामध्ये असे घोळवून घ्यायचे. आता बघा, हे सर्व काप मी तांदळाच्या पिठामध्ये असे घोळवून घेतलेले आहेत. आता आपण हे फ्राय करणार आहोत. आता त्यासाठी गॅसवर एक तवा ठेवला आहे, तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये हे आपण सुरणाचे काप निम्मे घालून घ्यायचे. बघा, आता आपला गॅस हा मीडियमच ठेवायचा, जास्त मोठ्या गॅसवर सुरण फ्राय नाही करायचे, नाहीतर मग ते करपून जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. तर बघा, आपण 5 मिनटानंतर सुरण पलटून घेतलेले आहेत. आपले सुरण कसे छान असे भाजलेले आहेत. कलर बघा त्याला किती सुंदर आलेला आहे. तुम्ही असे सुरण एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. बघा, बाकीचे राहिलेले सुरण पण मी असे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या सुरणांना किती सुंदर कलर आलेला आहे. बाहेरून असे कुरकुरीत झालेत आणि आतून ते सॉफ्ट आहेत. अशा पद्धतीने एकदा सुरण तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता, तुम्हाला नक्कीच आवडतील, मला विश्वास आहे. माझी ही छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण भेटूया अशाच एका पुन्हा नवीन रेसिपीसोबत.